यूज करणार आहे. खूपच इझी बिझी. आपण करणार आहे गोल्डन गार्डन करणार आहे, विच इज अ सिमिलर थिंग. किती क्यूट दिसतात आणि ते. अजून काय सुंदर, माझी बायको आणि मी सुद्धा खूप सुंदर आहे. अरे बापरे, वेगळं दिसते इथे. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ. आमचा तोच दिवस कंटिन्यू चाललेला आहे. सिंगापूरमधला आमचा फर्स्ट डे आहे आणि आम्ही पटापट आहे ना अशा गल्ल्या नाही, म्हणजे गल्ल्यान म्हणतोय मी, इकडचे गल्ले आहे. आणि मेन म्हणजे काय आहे ना की ना गर्दीच नाही आहे राव, म्हणजे एकदम सुकसुकाट आहे. काय ठिकाणी आम्ही असं गेलो ना, आम्ही ज्या MRTने आलेलो ना, ती MRT सुद्धा ना आता एकदम पूर्ण शांत झालेली आहे. हा, ओल्ड सारखं वाटतं, जसं गोव्याला आलेलं असेल तसं वाटतंय. आता आलेलो आहे आम्ही चायनाटाउनच्या हायवेला. ऑलमोस्ट थोडंसं अजून मला 500 मीटर आम्ही चाललो की चायनाटाउनचा मेन सर्कल येऊन जाईल. इतका भारी लोकेशन आहे, म्हणजे असं ना छान वाटते वॉक करायला सुद्धा. आम्ही आता ऑलमोस्ट, आम्हाला कुठे चालली बाळ? हां, हे मेन आहे इथे नाही बाई, येल्लो कलर म्हणजे सिग्नल दिलेला आहे की तुम्ही वॉक करू शकताय. सो आपण पेडेस्ट्रियललाच चालायचं आहे. दुसऱ्या ठिकाणी येऊन चालले तर उसका फाईन लगेगा भाई, फाईन. मॅक्सवेल स्टेशन आलेलं आहे. तर आम्ही एक स्टेशन, जे स्टेशन आम्ही पार करून आमच्या हॉटेलला पोहोचलेलो, सिटी सेंटरला आलेलो आम्ही, त्या प्रत्येक स्टेशनला आम्ही चालत चाललेलो आहे. खरंच मजेदार गोष्ट आहे की ना, जास्त पाय दुखत नाही आहे, कारण की आपल्या इंडियासारखं जसं वेदर नाही आहे, थोडंसं करू शकतो आपण एवढं सहन वगैरे. पण सध्या आहे ना आपले 5:30 वाजलेले आहे, पण इकडे तर संध्याकाळ होऊन गेली ना. सकाळपासून काही नाही खाल्लं बाबा हिने. हां, ते पण फ्लाईट मधला. तो काय भात असतो का? एकदम घाणेरडा. काय माहिती कोणती बस आहे. मस्त आहे, काय जरी इथे गर्दी नसली ना तरी लाईव्हली असतं लोकेशन. आणि फायनली खूप साऱ्या चुकामुका केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहे चायनाटाउन स्ट्रीट मार्केट, की जिकडे आपल्याला स्ट्रीटच्या काही गोष्टीसुद्धा मिळतील आणि इंडियन फूडसुद्धा मिळेल. तर बरेच ठिकाणी चेक केले, इतके डेंजर जेवण. फायनली मी नाही का शोर्मावर सुद्धा आलो. तो तर नेक्स्ट लेवल, तो तुर्की शोर्मा होता. म्हटलं काहीतरी त्याला काहीतरी वजन असेल या गोष्टीला. हात पण नाही लावला तिने, मी लावला आणि लावून ठेवून दिला. इट कॉस्ट मी $9, विच इज ऑलमोस्ट 700 to 800, कारण की ते नाहीच पटलं आपल्याला. तर आम्ही फायनली थोडंसं पुढे गेलो आणि पुढे गेल्या काय भेटलं. हो, हे बघा ठोकच्या भावा तिकले आता तिथे सगळ्यांच्या बॅगला असतं ते. कोको आला, कोको खो 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 खो. ड्रॅगन बॉल. सो आम्ही आहे आता ऑन द वे जायला, पण आता असे काहीतरी कॅरोगे तिकडे इकडे. स्पेशालिटी बघा कसलं भारी. जे एजेड आहेत तेच गाणं म्हणतात. हो ना, आणि नाचतात पण. आणि काय जेवताय ते, अरे हे काय जेवण, काय इकडे तिकडे बघायचं काम नाही. म्हणजे असं खातात काय विचित्र. हे बघा मागे आता टायमर दिलेला आहे आपल्या चालायसाठी, आणि ना आम्ही काय करायचो, मोस्टली थांबून जायचो आणि बटनच नाही दाबायचो.
सो फायनली दाबायचं, वेट करायचं, 2 सेकंड मध्ये थांबून जातात. थांबून जातात. पूर्ण सगळे traffic signal change थांबून होतात. जाते फक्त 2 लोकांसाठी. बस. भारी आहे. एक नंबर. सो आपण तिकडे स्टे करतो आणि तिथून आम्ही जस्ट वॉक करून आलो. हे बघा, हे आहे ओतराम पार्क MRT स्टेशन. सॉरी MTR. MRT काय MRT आहे? MTR. MRTच ना, हां बरोबर, MRT स्टेशन. तुमसे ना हो पाएगा. NTR तर आपला हिरो आहे RRR मधला. सो MRT स्टेशन. बायको व्हिडिओ कॉल करत करत रस्ता क्रॉस करत होती. तिथे बघा हे असं वातावरण आहे. हे बघा, गाडी बघा किती लांबून थांबली. आम्ही चाललोय ना, तिला काहीच गरज नाही ना, आपल्या इथं हॉर्न बिन वाजून मोकळी झाली असती, पण नाही. अरे बापरे, स्केटिंग चालली आहे यांची. तर असं आपल्या इथे असं रस्तेच नाही आपल्या इथे. थोडासा चांगला असला तर त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर असतील, आणि स्पीड ब्रेकर संपले ही लोक असतील जे जज करतात. सो जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना, ही गोष्ट खूप जोरात खटकते की यार लोक इतके अंडरस्टँडिंग आहे की 4 लोक जरी असले ना, ते म्हणतात ना, हे सगळे आपल्याला सपोर्ट करतात. किती वेळा आम्हाला एअरपोर्टमध्ये लोक येऊन म्हटले की अरे वी आर सीइंग यू स्ट्रगलिंग, लेट अस क्लिक युअर फोटो. आणि त्यांनी आपले फोटो सुद्धा काढले, खूप छान छान काढले. आणि आलेले आपण MRT स्टेशन जाऊ. चलो. हे बघ, हे ना, हे लक्षात ठेवायचं की नाही, EWL NEL TEL हे कलर कोडिंग आहे आणि ह्या हिशोबात आपल्याला जायचं असतं. तर जो माया जाल बघायचा ना तुम्हाला, ते हे काय तुम्हाला काय फ्लायर नाही आहे की हा रस्ता आहे. आता बघा आपण इथे चाललो. कुठे जायचंय? इथे जायचंय. तर तुम्ही बघू शकता ही ब्राऊन लाईन आहे. सो वी हॅव टू थिंक अबाउट द ब्राऊन लाईन. ही तुम्हाला दिसेल, हे ब्राऊन टेल आहे. सो टेलकडे जायचं आहे. आपण ओतराम पार्कमध्ये आपल्याला 3 ऑप्शन आहेत. हे पर्पल कलर पण इथंच मॅच होते बाय, 3 कलर आहे. तो 3 कलरने आपण जाऊ शकतो. तर आपल्याला इकडे जायचं आहे. इथून आपण जाऊ गार्डन बाय द बे. सगळ्यात इझी ऑप्शन, सगळ्यात इझी ऑप्शन. कैसा लगा मेरा मजाक? सो एक दिवस झालेला आहे आणि तुम्हाला मी आता हमखास सांगू शकतो व्हॉट इज द वेदर आउट हिअर. इथे वेदर खूप छान आहे. आम्ही जस्ट पुणा सोडलं आणि पुण्यात इतकी थंडी होती. तिथून आम्ही चेन्नईला गेलो, तिथं अजून थंडी होती आणि फ्लाईटने थंडी कंटिन्यू राहिली. जसं इथे लँड केलं, अजिबात नाही थंडी वगैरे काय नाही आहे. खूप एक छोटी मिसकन्सेप्ट पण आहे की पाऊस खूप आहे, अजिबात नाही. तुम्ही वेदर बघू शकतात आणि हा पसीना बघू शकतात. सो इथे पाऊस अजून नाही आहे, पण इथे आपले तर 8:30 8:15 वाजले, इकडे 10 वाजून गेलेले. आणि वेर आर यू गोईंग? हां, लिफ्ट घेतेस का? तर इथलं वेदर इतकं प्लेझंट आहे की आज 10-11 वाजता सुद्धा ऊन आलेलं आहे, पण आहे ना क्लायमेट खूप सुंदर असणार आहे. थोडंसं पसीनाचं थोडंसं मॅनेज करावं लागतं आहे. यो. सो आम्ही आता आमची कार्ड स्वाईप करणार आहे. आणि क्लोज. तो आता EWL ला नाही जायचं, आपल्याला टेलला जायचं आहे. तो टेल साईड इकडे जाऊ आपण. टेल करून घ्या. इझी पिझी मला वाटतं हे. खूपच इझी बिझी. सो आम्ही गार्डन बाय द बे मध्ये पोहोचलेलो आहे. हे बघा, हे सगळं असं हे फुल लाईनिंग आहे त्याची. हो, आपण कुठे आहे? आपण ओतराम पार्कपासून निघालो आणि आपली करंट ट्रेन कुठपर्यंत पोहोचली नाही ही ती दाखवते ती. आणि अजून हे एवढे सगळे ऑप्शन आहे आपल्याकडे. तर बघू आपण एक करत जाऊ. सो तुमच्या इझिनेससाठी सांगतोय, MRTला आलं की इकडे तुम्हाला आहे ना सगळं सांगतात कुठे जायचं, एक्झिट काय किती वेळाने येणार आहे. तुम्हाला तिकडे दिसते बघ, तिकडे लिहिलेलं आहे की ना किती वेळ लागेल एखादी MRT यायला, 5 मिनटं 10 मिनटं, हे सगळं सांगितलं जातं. इकडे येते मस्तपैकी. आपल्याकडे 2 कार्ड घ्यायचे. कपल असेल तर 2 कार्ड घेऊन घ्या, कारण की सिंगल कार्डने आपलं परत नाही होत. सो इथे यायचं, कार्ड टॅप करत दाखवलं तसं पेमेंट कट होतात. कोणतंही कार्ड करा तुमच्याकडे, जर निओ आहे किंवा कोणतेही फॉरेक्स मार्केटवाला जे पण कार्ड असेल ना ते करून घ्यायचं. टॅप केलं की आपलं एंट्री होऊन जाते. थ्रू आउट कुठे, जसं आपलं सेम मुंबईचं मेट्रो आहे किंवा पुण्याचं तुम्ही वापरलं नाही, पण तेच कन्सेप्ट आहे की मेट्रो टू मेट्रो तुम्ही कुठे याचं मागे पुढे केलं ना काही प्रॉब्लेम नाही. एकदा एंट्री किंवा एक्झिट बाहेर निघाले तर नाही तिकीट परत लागेल. प्यारी समझ गई. जसं थायलंडमध्ये 7-Eleven फेमस आहे, इथे 7-Eleven पण आहे, पण चिअर्स सुद्धा आहे. चिअर्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात. स्टार्ट फ्रॉम चिप्स वगैरे, ज्याच्याने आम्ही काल रात्री पोट भरलं. हे होतं आणि आपल्याकडे फ्रूट्स होते. भेटलं? पेरू भेटलेलं आहे. तेव्हा पेरू का घेऊ शकतो ना, गोडे का विचारतो. पेरू घेणार आम्ही आता. हे सगळं ऑप्शन आहे.
हे खरंच घे, मी तर म्हणतो खरंच घे. फणस सुद्धा आहे, जॅकफ्रूट. बघा हे सगळे ऑप्शन, रेडीमेड फूड्स, पटकन पाणी टाका आणि पटकन, हे सगळं ना अवेलेबल पण असतं. असं नाही की तुम्ही घेतलं आणि तुम्ही खाणार कसं काय. सो यू टेक दिस. तिकडे गरम पाण्याची काही सोय आहे, तिकडे जायचं, गरम पाणी टाकायचं फ्रीमध्ये आणि तेव्हा तुम्हाला दिसतं बघा इथे पाणीच आहे, तिकडे पाणी टाका, आपलं फूड रेडी. हे सुद्धा आहे ना, हे सगळे तुम्हाला गरम करून मिळतात. होत तरी फिश गिर गई, लायन गिर गया, क्यूट आहे, एकदम क्यूट आहे. इथे सगळ्यांकडे सगळ्यांच्या बॅगला असतात असं या सगळ्या गोष्टी. तर चलो, विदाऊट टाईम घालवता आम्ही घेतलेलं आहे पेरू. दिस वुड बी $3.90. मेट्रोमध्ये निघाल्या आपण गार्डन बाय द बे साऊथ एरियामध्ये आलेलो आहे. मस्त यांचं MRT स्टेशन आहे, खूप भारी वाटतंय. एंट्री गेल्या असं वाटतं हे कुठेतरी आलेलं आहे राव. आणि फायनली आमचं सिंगापूरचं सेकंड अट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे. फर्स्टमध्ये आपलं एअरपोर्ट झालेलं आणि एअरपोर्ट नंतर आपण चायना टाऊन गेलेलो. खूपच डिसअपॉइंटमेंट करून घेतलेली होती. आणि आता इथे काय काय ऑप्शन्स आहे हे बघू शकतो आपण. साताय बाय द बे, द मेडो, सिल्वर गार्डन आपण करणार आहे, गोल्डन गार्डन करणार आहे, विच इज अ सिमिलर थिंग. रात्रीपर्यंत आम्ही थांबणार आहे. ड्रॅगन फ्लाय पण करणार आहे. कंटिन्यू लाईनमध्येच आपल्याला ह्या सगळ्या करायच्या गोष्टी. आणि त्यासाठी जी एनर्जी लागते ती बायको आता कंटिन्यू खाते. आम्ही ना खाणं सोडणार नाही, हे फर्स्ट रूल ठेवतो आहे, कारण की एक्झॉस्ट होऊन जाऊ आपण. सो बे फ्रंटवरून ना आम्ही बाजूलाच आहे ना फूड कोर्ट होता, तर तिकडे आपल्याला टर्किश आणि इंडियन फूड मिळत आहे. आपण ऑर्डर केलेली आहे. काय घेऊन बसलेली आहेस तू? किती पैसे आहेत आपल्याकडे? किती क्यूट दिसतात आणि ते ट्रान्सपरंट आहे ते. आणि काय काय 10 पैसे 10 पैसे पण 10 पैसे आहे. असतात ना ते तशा टाईपचं आहे. सेंट्स 20चे 2 आहे आपल्याकडे, 1चे 2 आहेत, 3 आहेत, येस. 5, 10. US मध्ये पण सिमिलर करन्सी चालते, म्हणजे सेंट्स आणि डॉलर. हा युनिट्स. फक्त प्राइस कमी आहे, हा बाकी काही डिफरन्स नाही आहे. आणि तो डिफरन्स आपल्यासाठी जगतो. मला इनिशियली थोडं कन्फ्युजन होतं की जरी की SGD घेऊन जायचं काही इन्व्हेस्ट झालं तर SGD हा ना सिंगापूर फिरायचं असेल तर. आणि आमच्यासारखं जर सेकंड वाला लोकेशन असेल तर तुम्ही कन्सिडर करा. आम्ही म्हणूनच कमी SGD आणले, बाकी डॉलर आणलेले. कॅश इनफ आहे. 10,000 INRचे SGD कॅश इनफ आहे. 10,000 SGD घेतले तर पागल होऊन जावे. अमीर हो जाएगी एक दिन में. आणि आता आम्ही आमचं लंचचा वाढवतो. फोटो काढतो तुला. आणि फोन व्हायब्रेट व्हायला लागलेला आहे, याचा अर्थ आहे की आपलं जेवण आलेलं आहे. आणि आमचं लंच आलेलं आहे. आणि साईडने थोडंसं जाळलेलं आहे, त्यामुळे आता बायको थोडीशी कल्ला करेल. थोडंसं मी म्हटलं बायको कल्ला करायला याच्यावर. आता काय झालं? नाही आवडलं ना? बोल की. तुम्ही नहीं बोलना, गार्लिक भी अजीब ही लग रहा है मेरे को तो. हाँ ये क्या है कलर? चल ना ट्राई कर लेते. सूप है की बटर चिकन है, वी आर नॉट शुअर. आम्ही ऑर्डर तर बटर चिकन केला होता. लेट्स सी. सो लंच करून निघालेले आणि ऑन द वे जाता बघा आपल्याला काय दिसलेलं, बायकोला सापडले. आणि इथे आपल्याला आहे क्लाउड फॉरेस्ट फ्लावर डोम, कारण की ना इतकं ऊन झालेलं आहे.
सो टू सेव्ह टाईम आम्ही चाललेलो आहे क्लाउड फॉरेस्ट फ्लावर डोममध्ये. आतमध्ये आपल्याला ऊन नाही लागणार. हे बरेच ऑप्शन्स आहे. चलो. तर इकडे सेमच असतं की आपल्या इंडियासाठी वेगळं असतं आणि दुसऱ्यांसाठी वेगळं असतं. सेम. सो आम्ही अजून आतमध्येच फिरतोय कारण की खूप जोरदार ऊन चाललं आहे आणि उन्हामध्ये आम्हाला काय काय खतरनाक जागा भेटते. पण या साईडला तर टर्टल बघा. हे सगळ्या जागा बायको शोधून दाखवते आणि त्या साईडला आहे ते गोल्डन सिल्वर ट्री सगळे. कसं बघ ना किती मोठा आहे ना. क्रोकोडाईल पण आहे. ओ चलो. बायको काय काय शोधते राव. वेगवेगळ्या लोकेशन वेगवेगळी जागा. पण आहे ना कसं आहे की सकाळी इन हाऊसवाले म्हणजे काय इंडोरवाले सगळे जे ॲक्टिव्हिटी ते करून घ्यायला पाहिजे. जसं दुपार उतरली त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी परत बाहेर येऊन लाईटिंग मिटिंग शो बघायची आहे. तर त्या लाईटिंग शो बघेपर्यंत आम्ही इथंच असणार आहे ना. सो आतमध्ये त्यांचं सुवेनियर शॉप आहे. सुवेनियर शॉपमध्ये मी आता सध्या जुरासिक वर्ल्डच्या सगळ्या गोष्टीमध्ये हा पेन त्याने वापरलेला, या बॉटल तिथं होत्या. हे सगळे छोटे 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 डायनासॉर आहेत. हे सगळे डायनासॉर आपण मूवीमध्ये बघितलेले आहेत. जुरासिक वर्ल्डचे टी शर्ट्स आहे. तर हे सगळे प्रत्येक इथले अट्रॅक्शन आहे. किती हवारी आहे. बायको पण काहीतरी सुविना शोधता शोधता गायब झालेली आहे. कुठे गेली ती बायको. आय थिंक आय हॅव टू सर्च फॉर हर. कुठे गेली. कडंग 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 कडंग. ती बघा. आमचे कासव बघा. जिथे जाऊ तिथे आम्हाला कासव दिसतातच. वाव. पण टू कॉस्टली. $82 लिहिलेले. आणि आम्ही आलेलो आहे आता दुपारचा थकवा घालायला बच्चा कॉफीमध्ये. BACAचे बच्चा कॉफीमध्ये. वो किती सुंदर आहे. सुंदर माझी बायको आणि मी सुद्धा खूप सुंदर आहे. अरे बापरे वेगळं दिसते इथं. नाही नाही नाही. हो आले आले एवढं भारी स्मेल येतोय. हो इथं बेकरीवाले आयटम सुद्धा आहे. ते क्रॉसॉन आहे का याच्याकडे. डू दे हॅव क्रॉसॉन. येस गुड. त्यांनी सगळे चहा प्रोडक्ट सुद्धा इथंच ठेवलेले त्यांचे. टी प्रोडक्ट कॉफी प्रोडक्ट. नाईस. $1910 पासूनचं आहे. फायनली एवढ्या सगळ्या अननोन मेनूमधून आम्ही 1000 रुपयाची कॉफी सिलेक्ट केलेली आहे. म्हटलं आता आलोच ते काहीतरी वेगळं ट्रायच करून जाऊ. काय म्हणते बायको. आणि यांनी सुद्धा आम्हाला एक फोन दिलेला आहे. त्याच्या बदले जेव्हा आमची ऑर्डर होईल तेव्हा हा फोन वाजायला सुरू होऊन जाईल. तुम्ही बघितलं असेल आमच्या लंचच्या वेळी पण सेम केलेला. A few moments later. आणि हा सुद्धा वाजायला लागलेला आहे. जशी आपली ऑर्डर आलेली आहे. अँड फॉर ऑर्डर आय थिंक वी हॅव टू कम हिअर. आणि आमची कॉफी आलेली आहे. खूपच सुंदर अशी कॉफी दिलेली त्यांनी. ठीक आहे कॉफी. हा शुगर स्टिक तर भारी दिली.
मी तरी त्यांना विचारलं बाबा की कॅन वी गेट एक्स्ट्रा. सो इथे इन हाऊसमध्ये त्यांची बोटिंग आहे, फुल पॅरिसवाली फिलिंग आहे. वरून पाणी येतं. आम्ही मस्तपैकी कॉफी घेतली, एकीने हॉट घेतलं आहे, एकाने कोल्ड घेतलेलं आहे. फुल ऑन सही व्ह्यू आहे. आणि हे बघा तुम्हाला म्हटलं पॅरिसमध्ये कसं दाखवतात तशी बोट जाते पुढे मागे. हो चालायचं का आपण, पण आपल्याला कॉफी पहिले प्यायची. सो कॉफी घेऊन आम्ही आलेलो आहे बाहेर. सो इथे ना सगळ्या कंपनीज आहेत. इधर HSBC, ये हमारे काम का है. सिटी बैंक, HSBC. यस, सो ऑब्वियसली मैं मेरे काम का देखूंगी. सो फॉर देम दिस इज द व्यू. भारी मरलाइन वे वो दिख रहा है. लायन एंड मरमेड का कॉम्बिनेशन. यस, आम्ही तिथे आलेलो एक कॉफी प्यायला. तुमच्या याच्यात खूप ब्लर ब्लर येत आहे. काय केलंस तू? नाही वन. या कॉफी प्यायला. येस, वाव. म्हणजे जिथं पहा तिथे हेच आहे. आणि आता आहे सनसेटचा वेळ. आम्ही थोडा हा सीन एन्जॉय करू आणि मग भेटूया कॉफी पिल्यानंतर, है ना.